Hello friends, today we are going to learn figures of speech म्हणजे अलंकार. आज आपण अलंकार पाहणार आहोत. बघा, कवितेचं भाषा सौंदर्य वाढवण्यासाठी कवी आपले विचार, कल्पना, भावना आपल्या कवितेतून मांडताना सर्वसामान्य भाषा न वापरता वेगळ्या अलंकारिक भाषेचा वापर करतात. त्या भाषिक अलंकारांना इंग्रजीमध्ये फिगर्स ऑफ स्पीच म्हणतात. या फिगर्स ऑफ स्पीचचे काही प्रकार आपण आज पाहणार आहोत. पहिला प्रकार अल्ट्रेशन. अल्ट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. कसा ओळखायचा? बघा, वेगवेगळ्या शब्दांच्या सुरुवातीला समान ध्वनी निघणारे अक्षर पुन्हा पुन्हा आले असतील तर त्या वाक्यात किंवा ओळीत अल्ट्रेशन हा फिगर्स ऑफ स्पीच असतो. उदाहरणार्थ, काकूने काकाचे कामाचे कागद कालच कात्रीने कापून काढले. या ओळीमध्ये क या अक्षरात पुन्हा पुन्हा आलेला आहे, म्हणून या वाक्यामध्ये अल्ट्रेशन हा अलंकार आहे. तसंच इंग्रजी भाषेमध्ये किंवा कवितांमध्ये सुद्धा काही वाक्य आहेत. पहिलं वाक्य आहे, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. या वाक्यामध्ये किंवा ओळीमध्ये बी हे अक्षर शब्दाच्या सुरुवातीला पुन्हा पुन्हा आलेलं आहे. दुसरं उदाहरण आहे, डिसिजन आय मस्ट मेक. मस्ट आणि मेक या शब्दांच्या सुरुवातीला यम हे अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं आहे, म्हणून इथं फिगर्स ऑफ स्पीच अल्ट्रेशन आहे. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लँड या ओळीमध्ये यफ हे अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं आहे शब्दाच्या सुरुवातीला, म्हणून इथं अल्ट्रेशन हे अलंकार आहे. देन वी लर्न सेकंड टाइप ऑफ फिगर ऑफ स्पीच, रिपीटेशन मीन्स पुनरावृत्ती. एखाद्या वाक्यात किंवा ओळीत एकाच शब्द पुन्हा पुन्हा आला असेल तर तेथे रिपीटेशन हा अलंकार असतो. म्हणजेच बघा, पाठीमागच्या अलंकारामध्ये आपण पुन्हा पुन्हा अक्षर आलेलं होतं, इथं मात्र पुन्हा पुन्हा शब्द आलेला आहे. देवा हो देवा गणपती देवा या ओळीमध्ये देवा हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे, म्हणून या ओळीमध्ये रिपीटेशन पुनरावृत्ती हा अलंकार आहे. तसंच इंग्रजीची काही वाक्य आहेत. बघा, आय नो दॅट आय विल सी. या ओळीमध्ये आय हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे, म्हणून इथं रिपीटेशन हा अलंकार आहे. दुसरं एक्झाम्पल आहे, स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. या ओळीमध्ये स्मॉल स्मॉल हा शब्द दोनदा रिपीट झालेला आहे, पुन्हा पुनरावृत्ती शब्दाची झालेली आहे, म्हणून हा रिपीटेशन अलंकार आहे. तिसरं, व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. यू वेअर हे दोन शब्द इथं पुन्हा रिपीट झालेले आहेत या ओळीमध्ये, म्हणून या कवितेमध्ये रिपीटेशन अलंकार आहे. सम वर्ड्स ऑर फ्रेज आर रिपीटेड फॉर अ प्लेझिंग इफेक्ट. दॅट इज कॉल्ड फिगर्स ऑफ स्पीच रिपीटेशन. तर तिसरा प्रकार आहे ॲपॅस्ट्रॉफी, परोक्ष संबोधन. परोक्ष संबोधन म्हणजे जेथे निर्जीव वस्तू, वनस्पती, पक्षी किंवा मानवेतर प्राणी, मृत, अनुपस्थितीत व्यक्तीला, देवाला उद्देशून विचार मांडलेले असतील तेथे ॲपॅस्ट्रॉफी अलंकार असतो. जसे, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. या वाक्यामध्ये सागराला उद्देशून विचार मांडलेले आहेत, म्हणून इथं परोक्ष संबोधन म्हणजे ॲपॅस्ट्रॉफी अलंकार आहे. देवा हो देवा गणपती देवा या वाक्यात सुद्धा देवाला उद्देशून विचार मांडलेले आहेत, म्हणून इथं परोक्ष संबोधन अलंकार. हे करुणा करा तूही आम्हाला विसरलास, किंवा गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे या वाक्यांमधून या निर्जीव वस्तूंना उद्देशून विचार मांडलेले आहेत, म्हणून इथं ॲपॅस्ट्रॉफी अलंकार, परोक्ष संबोधन हा अलंकार. तसंच इंग्रजीमध्ये सुद्धा काही आपल्या कवितांमध्ये अशा विचार वर्णन केलेले आहेत. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. या वाक्यामध्ये देवाला उद्देशून विचार मांडलेले आहेत, म्हणून या वाक्यामध्ये ॲपॅस्ट्रॉफी अलंकार आहे. दुसरं, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. इथं सुद्धा देवाला उद्देशून विचार मांडलेले आहेत. तिसऱ्या उदाहरणामध्ये, ओ मून गिव्ह मी मूनलाईट. इथं
चंद्राला उद्देशून विचार मांडलेले आहेत, म्हणून इथंही ॲपॉस्ट्रॉफी अलंकार आहे. नेक्स्ट काइंड ऑफ फिगर ऑफ स्पीच इज पर्सनिफिकेशन, चेतना गुणयुक्ती अलंकार. पर्सनिफिकेशन अलंकारामध्ये जिथे निर्जीव वस्तू, मानवेतर प्राणी, पक्षी, वनस्पती, फुले इत्यादींना मानवी वर्तन दर्शक गुणविशेष दिलेले असतात, म्हणजे मानवासारखं वर्तन त्या वस्तूंकडून होतंय असं दर्शवलं जातं. अमानवी वस्तूंना मानवासारखीच वागताना दाखवलेलं जातं, तेथे पर्सनिफिकेशन अलंकार असतो. उदाहरणार्थ, तळ्यामध्ये गाती लाटा, या वाक्यामध्ये लाटा गाणं गात आहेत असं मानवासारखा गुणधर्म वर्णन केलेलं आहे. दुसरं उदाहरण आहे, चाफा बोलेना चाफा चालेना. चालणे ही माणसाचा गुणधर्म किंवा प्राण्याचा गुणधर्म आहे, तो निर्जीव वस्तूमध्ये दर्शवलेला आहे, म्हणून इथं पर्सनिफिकेशन अलंकार आहे, चेतना गुणयुक्ती अलंकार आहे. इंग्रजीमध्ये तसंच आहे, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. इथं दिवस ही निर्जीव विचार प्रणाली आहे, त्यामध्ये इथं चेतना गुणयुक्ती अलंकार वर्णन केलेला आहे. मानवासारखी विचार या दिवसामध्ये आहेत, इथं वर्णन केलेलं आहे. वेन टेम्पटेशन कम्स माय वे, इथंही टेम्पटेशन याचं वर्णन मानवी गुणविशेषासारखं केलेलं आहे. तिसरा प्रकार आहे, ओ मून गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. इथं या ओळीमध्ये चंद्राकडे सूर्यप्रकाशाच्या बिया कर्जाऊ मागितलेल्या आहेत, म्हणजेच मानवासारखे गुण चंद्रामध्ये आहेत असं वर्णन इथं या ओळीमध्ये केलेलं असल्यामुळं इथंही पर्सनिफिकेशन अलंकार आहे. उदाहरणार्थ, द नॉन लिव्हिंग इनॅनिमेटिव्ह लाईफलेस थिंग्स इज गिवन द ह्युमन क्वालिटी or described as human being behave, that is called personification figure of speech. जिथं मानव निर्जीव वस्तूचा सजीव वस्तूसारखं वर्णन केलं जातं, तिथं पर्सनिफिकेशन हा अलंकार असतो. पुढच्या अलंकाराचा प्रकार आहे सिमिली. सिमिली म्हणजे उपमा अलंकार. बघा, जिथे दोन वस्तू किंवा दोन व्यक्ती, दोन प्राणी, दोन गुणविशेष इत्यादीची प्रत्यक्ष तुलना केलेली असते, त्यांच्यामधील एकमेव साम्य म्हणजे लाईक किंवा ॲज यासारख्या शब्दाने सांगितलं जातं, त्याला सिमिली अलंकार असं म्हणतात, सिमिली फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात. उदाहरणार्थ, तुझा खळखळ हसरा चेहरा चंद्रावाणी फुलला ग. यामध्ये चेहऱ्याला आणि चंद्राला दोघांच्याकडं आनंदाचं वर्णन, दोघांच्या मधल्या आनंदाचं वर्णन, साम्य दाखवलेलं आहे. तव नेत्र शोभिती ग जणू तारका नभाची. नेत्र आणि नभातल्या ताऱ्यांचे गुणधर्म याच्यामध्ये साम्य, त्याची तुलना या ओळींमध्ये केलेली आहे, म्हणून इथं सिमिली अलंकार आहे. इथं इंग्रजीमध्येही काही उदाहरणं आहेत. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार लाईक अ डायमंड इन द स्काय. म्हणजे इथं छोटे छोटे तारक, आकाशातले तारे आणि त्याची तुलना हिऱ्याशी केलेली आहे. लाईक या शब्दानं ते दाखवलेले आहे, म्हणून इथं सिमिली अलंकार आहे. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर दॅट फ्लोक्स गो टॉकिंग मी फॉर हिम. इथं लाईक या शब्दानं दोन भावांच्या मधील साम्य वर्णन केलेलं आहे. सिमिली अलंकार म्हणजे बघा, सिमिली मीन्स द टू डिफरंट ऑब्जेक्ट्स आर डायरेक्टली कंपेअर्ड विच हॅव ॲट लिस्ट वन कॉमन पॉइंट. म्हणजे दोन वस्तू किंवा व्यक्तींमधला फरक, कंपॅरिझन, तुलना ही कुठल्या तरी एका मुद्द्याच्या बाबतीत साम्य दाखवलं जातं, त्याला सिमिली अलंकार असे म्हणतात. अशा पद्धतीनं हे 5 अलंकार आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेत. धन्यवाद.